नमस्कार. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की उद्या 22 जुलै आणि या राज्याचे सन्माननीय यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं औचित्य साधून नुकत्याच पावसाळी अधिवेशनामध्ये संपूर्ण देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात महिला शेतकरी हे बिल आणणारं महाराष्ट्र हे आपलं पहिलं राज्य ठरलं आणि ते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात झालं आहे. याचीच संकल्पना, याचीच प्रेरणा घेऊन राज्याचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये महिला मोर्चाकडनं आमच्या लाडक्या देवाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवाभाऊ कृषी माऊली सोहळा आम्ही संपूर्ण राज्यामध्ये संघटनात्मक राज्याच्या 72 जिल्ह्यांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये करतोय. त्यामध्ये शहरी भागासाठी बाल्कनी आणि टेरेस किचन याच्यामध्ये गार्डनमध्ये कशा पद्धतीने आपण सेंद्रिय पद्धतीने भाज्या उगवू शकतो याच्यासाठीचं एक किट, ज्यामध्ये फळभाज्या पालेभाज्यांचं बियाणं, त्याच्याबरोबर सेंद्रिय खत, पाण्याचे स्प्रे, त्याचबरोबरीने तज्ज्ञ अशा मार्गदर्शकांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. हायड्रोपोनिक शेती कशी करावी याचंही मार्गदर्शन शहरातल्या आमच्या भगिनींना दिलं जाणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सॉईल टेस्टिंगच्या मार्गदर्शनासह एक कृषी किट ही त्या महिलांना दिल्या जाणार आहे. ग्रामीण भागात विशेषतः एकल महिला असतील, विधवा महिला असतील किंवा शेतमजूर महिला असतील, अशा मजुरांच्या या महिला मजुरांना एकत्र करून ही देवाभाऊ कृषी माऊली सोहळा आम्ही त्या ठिकाणी साजरा करतोय. त्यासाठी अशा पद्धतीने बायोडिग्रेडेबल बॅग्स बनवून त्यामधलं किट हे आम्ही संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी वितरित करणार आहोत. खऱ्या अर्थाने पहिल्यांदा राज्यामध्ये शेती कसणाऱ्या महिला, खरं तर काळ्या आईची खरी धनीण कोण, तर ती आमची शेतकरी माऊली, परंतु तिला आत्तापर्यंत शेतकरी हा दर्जाच मिळाला नव्हता. असा अभूतपूर्व निर्णय घेणाऱ्या देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त याहून चांगली भेट आणखीन कुठली असेल असं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नक्कीच वाटलंय. याप्रमाणे 22 जुलै म्हणजे उद्या संपूर्ण विदर्भ, पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. 23 जुलै रोजी मराठवाडा, 24 जुलैला पश्चिम महाराष्ट्र, 26 जुलै ठाणे आणि कोकण विभाग आणि 27 जुलैला उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. आमच्या संयोजिका मृणाल पेंडसे आणि संपूर्ण महाराष्ट्र महिला मोर्चा टीमचे मी आभार मानेन की त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अतिशय चांगले असे कष्ट घेतलेले आहेत आणि निश्चितपणे विश्वास आहे की हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात होईल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.